नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण ज्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट बघत होतो ना, तर ती गोष्ट म्हणजे पुणे GMCचा रिझल्ट आज लागलेला आहे. आणि सर्वांनी आपला आपला रिझल्ट आणि स्कोअर चेक करून घ्या बघा. आणि इथे जे आहेत ना, तर त्यांनी सर्व याच्यानुसार पोस्ट दिलेले आहेत बघा. पूर्ण जे आहेत ना, तर ते तुम्हाला तुम्ही जो पण फॉर्म ज्या पण कॅटेगरीतून भरलेला होता ना, तर त्यासाठी इथे मेरिट लागलेलं आहेत. आणि त्यांनी हे बघा इथे दिलेले आहेत. बटलर, पोस्ट वाईज इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट, ग्रुप डी कॉमन रिझल्ट, पोस्ट वाईज इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट. जे पण इलिजिबल झालेले आहेत ना, तर त्या सर्वांची कॅन्डिडेट लिस्ट इथं लागलेली आहे. आणि बटलर, आया, बार्बर, भंडार सेवक, क्लास 4 सर्वंट, कुक असिस्टंट, डिस्पेन्सरी सर्वंट, गॅस प्लांट ऑपरेटर, हमाल, किचन सर्वंट, लॅब सर्वंट, माळी, पिऊन, मग नंतर हे बघा असे सगळे वार्ड सर्वंट, वॉचमन, एक्स-रे बरे सगळे जे आहे ना, तर ते त्यांनी अगदी व्यवस्थित दिलेले आहेत. आणि ही एक सांगायचं तात्पर्य असं, की ही जी लिस्ट आहे ना, तर ती डिसेंडिंग ऑर्डरने आहे. डिसेंडिंग ऑर्डरने म्हणजे ज्या ज्या पण कॅन्डिडेटला खूप जास्त मार्क्स आहे, तर त्या कॅन्डिडेटला तिथे याच्यानुसार म्हणजे मार्क्स जे आहेत, तर त्यानुसार त्याने डिस्प्ले केलेले आहेत बघा. तुम्ही बघू शकता. आता आपण पेज बघूयात. पेजेस आहेत. हे बघा. आता इथे बघा. ही जी लिस्ट आहे ना, तर ती संदेशवाहकसाठी आहे आणि संदेशवाहकसाठी रोल नंबर दिलेले आहेत बघा. मग नंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे. कॅन्डिडेटने कोणत्या कॅटेगरीतून आहे त्याचं दिलेलं आहे. आणि डेट ऑफ बर्थ वगैरे आहे. नंतर नेम दिलेले आहेत बघा इथे. कॅन्डिडेट्सचे नेम्स दिलेले आहेत. आणि इथे आउट ऑफ स्कोअर मार्क्स दिलेले आहेत. आणि हे बघा. आता इथे समजा इंग्लिशला किती मार्क्स आहेत, नंतर आउट ऑफ 50, नंतर मॅथ, मग GK, IT असे आउट ऑफ स्कोर्स मार्क्स दिलेले आहेत बघा. आणि 164, 162, 162, 162 असं आपण बोलतोय ना, म्हणजे माझ्या मागे पुढे पण यांना सगळे म्हणजे जेव्हा जे बघतील ना, तर त्यांना वाटेल की म्हणजे सगळ्यांनाच एवढे मार्क्स. असं काही नाही आहे. त्यांनी डिसेंडिंग ऑर्डरनी ही लिस्ट टाकलेली आहे ना, टाकलेली आहे. त्यामुळे ते मार्क्स असे दिसत आहेत. तर आपण जसं पण आपले पेज आपण डाउन करू ना, तर ते मार्कांची जी रेंज आहे ती कमी-कमी होत जाते. मग इथे तुम्ही बघू शकता SC, ST आणि याचा काय म्हणजे नाही का याचा कट ऑफ किती लागेल ना, तर याबद्दल पण आपण बोलणार आहोत. आणि यावर पण मी एक व्हिडिओ टाकणार आहे, की कट ऑफ किती लागलाय प्रत्येक पोस्ट वाईज. तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही हा रिझल्ट तुमचा चेक करू शकता. आणि ज्यांना पण अजून माहीत नाही आहे, परत अजून ज्यांच्याकडे पण PDF नाही आहे ना, तर त्यांनी नक्की कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी सांगेल, की किती मार्क्स वगैरे आहेत ते. आणि जर तुम्हाला PDF अवेलेबल पाहिजे असेल, तर तशी पण तुम्ही कमेंट करू शकता. तर सगळ्यात जास्त ज्या आहेत ना, तर त्या वॉर्ड सर्वंटच्याच जागा होत्या. आणि याचा बघा बरं, याचा खूप जास्त मेरिट लागलेला आहे. अपेक्षेपेक्षा पण जास्त लागलेला आहे. आपण तर एवढी म्हणजे पेपर सोपा होता, पण मग मेरिट पण तेवढं जास्तच लागलेलं आहे बघा. 196 जो पण आहे OBC मधून 196 OBC मेल. नेम इथे नेम दिलेले आहे बघा, चौधरी. आणि त्याला आहे 196 मार्क्स. म्हणजे अशा प्रकारे बघा 196, 192 असे ते डिसेंडिंग ऑर्डरने त्यांनी ती लिस्ट पब्लिश केलेली आहे. आणि तुम्हाला सर्व माहिती इथे पाहायला भेटते बघा. आता लवकरच याबद्दल मी एक जो पण आहे याबद्दल मी एक व्हिडिओ टाकणार आहे, की
आउट ऑफ स्कोर किती पडला आणि कॅन्डिडेटचा स्कोर किती आला आहे ते आणि मेरिट लिस्ट किती लागलेली आहे. बघा वॉर्ड सर्वंटसाठी खूप खूप सगळ्या जणांनी फॉर्म भरलेला होता आणि जो लास्ट आहे ना तर तो आपण बघूया. किंवा 144 म्हणजे जे मार्कांची रेंज आहे ती खाली खाली कमी होत जाते. 136. ठीक आहे. तर जे पण कुणी नवीन असाल ह्या GMCच्या चॅनलवरती आणि अजून पण कोणत्यातरी GMCचे आता नवीन जागा निघालेल्या आहेत. तर ज्या पण GMCबद्दल जर तुम्हाला काही अपडेट्स हवी असेल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण ही जी इन्फॉर्मेशन आहे मी याच चॅनलवरती टाकत असते. आणि आपण लवकरच मी एक व्हिडिओ टाकणार आहे की कट ऑफबद्दल मी तुम्हाला नक्कीच एक व्हिडिओ टाकणार आहे. तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं झालं आहे त्यांना मनापासून अभिनंदन. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि पुढील जी पण प्रक्रिया आहेत, कुणाला DVला पाठवणार आहेत आणि मग काय काय त्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन मी याच चॅनलवर टाकणार आहे. तर सो प्लीज जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.